आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सावंगी शेत शिवारात बिबट्या व रोही प्राण्यांच्या उच्छादाने पिकांचे मोठे नुकसान. परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द गावामध्ये रोही प्राण्यांच्या शेतीमध्ये उच्छाद. आधीच हरिण, रानडुकरे व त्यानंतर आता रोही प्राणीही शेतकऱ्याच्या शेतीच्या नुकसान कारणीभूत ठरत दिसत आहे. रोही हे प्राणी हिंसक जरी नसले तरी नुकतेच उगत असलेले गहू, हरभरा इत्यादी पिकांची नासाडी करत आहे. जिल्हा प्रशासनाने तथा वन विभागांनी शेतीमध्ये नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याचे शेतकरी बोलवून दाखवत आहे. एकीकडे मागील काही दिवसापासून हिंस अशा बिबट्या या प्राण्यांची दहशत महाराष्ट्रातल्या बहुतांशी भागात तसेच परभणी जिल्ह्यातही दिसून आली आहे. वन विभाग या पद्धतीच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नसून कुठेतरी जिल्हा प्रशासनाने याबाबत हस्तक्षेप करावा व गहू, ज्वारी, हरभरा हे तरी पिके शेतकऱ्यांना व्यवस्थित हाती येतील याची उपाययोजना करण्यात यावी. हिंस अशा रानडुकराकडून हल्ला झालेला असेल अथवा बिबट्याची दहशत असेल याबाबतही वन विभागात वारंवार चकरा मारल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या हाती तटपुंजी मदत देण्यात येते. त्यातले त्यात परभणी जिल्ह्यात रुग्णालयामध्ये ही रानडुकराने चावा घेतल्यानंतर अथवा इतर हिंस प्राणी यांच्या हल्ल्यानंतर कुठल्याही पद्धतीची निदान ही होताना दिसत नाही. तसेच संबंधित रुग्णाला नांदेड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने स्वतःहून दखल घ्यावी व शेतीत नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बालूर येथे रक्तदान शिबिर संपन्न. बालूर येथे संघर्ष बौद्ध सेवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर शनिवार रोजी रक्तदान शिबिर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. या शिबिरात एकूण 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले व सायंकाळी 6 ते 10 या वेळेत योगीराज आनंद यांचे जाहीर व्याख्यान संपन्न झाले. रक्तदान शिबिर व व्याख्यानासाठी किरण धाबे, ऋषी वाघमारे, विशाल भालेराव, अजय भालेराव, वाल्मिक वाटुरे, मिलिंद धाबे, अभिषेक भालेराव, दादा वाटुरे, सिद्धार्थ भालेराव, अनिकेत भालेराव, अमोल धाबे, लक्ष्मण भालेराव, अशोक भालेराव, सिद्धार्थ वाटुरे, गंगाधर भालेराव व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. साईबाबा बँकेच्या कर्मचाऱ्यासाठी प्रशिक्षण शाळा संपन्न. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे अंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र औरंगाबादसह निबंधक सहसंस्था यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त संचालक व कर्मचारी, विविध शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यासाठी स्वयंप्रेरणा मार्गदर्शक व प्रशिक्षण कार्यशाळा आज दिनांक 7 डिसेंबर रविवार रोजी साईबाबा बँकेच्या मुख्य कार्यालयात सकाळी 10 वाजता संपन्न झाली. सहकार क्षेत्रातील बँक कर्मचारी यांच्याकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात साईबाबाच्या मूर्ती पूजनाने झाली. या प्रसंगी प्रशिक्षण अरुण जमलवार यांनी प्रशिक्षणातील सहकारी संस्थांमधील अधिकारी, जबाबदारी, कर्तव्य, निधी व्यवस्थापन, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शन सूचना, सुरक्षित कर्ज वाटप व KYC आर्थिक पत्रके, आर्थिक सुरक्षता, ऑडिट कामकाज, KYC आदी विषयावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणमध्ये कार्यक्रम आढावा RB देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव अडडकर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणासाठी 60 कर्मचारी यांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन व्यवस्थापक संतोष हुगे यांनी केले तर आभार दत्तराव पौड यांनी मानले. बालूर येथे हनुमान मंदिर कलशारोहण व महाप्रसादाचे आयोजन. सेलू तालुक्यातील बालूर येथील पाण्याची टाकी परिसरातील
हनुमान मंदिराच्या कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. दरम्यान सकाळी कलश मिरवणूक व पूजानंतर सीताराम महाराज रोडगे, राजे टाकडीकर यांच्या हस्ते कलशारोहण झाले. बालूर येथील हनुमान मंदिर परिसरात गेल्या काही दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असो किंवा अखंड हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन, दिंडी, पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. परिसरातील रहिवाशांनी एकत्रित येऊन धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हनुमान मंदिर कलशारोहण कार्यक्रमानिमित्त शंतनू महाराज पाठक बालूरकर यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बालूर गावातील भाविकांनी सहभाग घेतला. सेलू लॉयन्स क्लबच्या वतीने 110 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी. सेलू येथील लॉयन्स क्लबच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 110 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी टप्प्याटप्प्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती लॉयन्स क्लबचे सेलू तालुकाध्यक्ष सुयश पटवारी यांनी दिली. सेलू येथील चिरायू रुग्णालयात रविवार 2 डिसेंबर रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. नेत्र तपासणीसाठी परतूर येथील लॉयन्स नेत्रालयाचे डॉक्टर रामेश्वर वानखेडे, कुंडलिक पावडे, डॉक्टर किरण गायकवाड, योगेश केंद्रे, भरत पौड यांनी काम पाहिले, तर शेख फरीद, नीता महाजन, माऊली भाबट, आनंदी काळे, गायत्री साळवे यांनी सहकार्य केले. तालुका सचिव डॉक्टर बाळासाहेब जाधव सर, उपाध्यक्ष अजित सराफ, कोषाध्यक्ष डॉक्टर शैलेश मालानी, डॉक्टर उमेश गायकवाड सर, डॉक्टर अनुराग जोगदंड, राजेंद्र सराफ, डॉक्टर परेश बिनायके, डॉक्टर कुंदन राऊत, दत्तात्रय सोळंके, डॉक्टर कैलास आवटे, डॉक्टर आशिष मेहता, दत्तात्रय सोळंके, डॉक्टर सुदर्शन मालानी, अनूप गुप्ता, कृष्णा काटे, जयसिंग शेळके, सुभाष मोहकरे यांच्यासह आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. जागतिक मृदा दिनानिमित्त डुगरा येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीचा पाया असलेल्या मातीचे संवर्धन व पोषणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने कृषी विभाग व हरित क्रांती जल व भूमी प्रशिक्षण प्रयोगशाळा मानवत यांच्या संयुक्त विद्यमानाने सेलू तालुक्यातील मौजे डोगरा येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी दौलत चव्हाण आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर गजानन गडदे उपस्थित होते. त्यांनी मृदेचे आरोग्य टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर, पीक फेरफालट, बायो फर्टिलायझर, मृदा प्रशिक्षण यासारख्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य जपावे. शेतीचे भविष्य हे जमिनीवर अवलंबून आहे. शाश्वत उत्पादनासाठी माती आरोग्य जपण्याबरोबरच सेंद्रिय खताचा अवलंब करावा असे आवाहन